भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज 133वी जयंती आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आपण बघू शकतो नागपुरातील दीक्षाभूमीवर बाबासाहेबांच्या अनुयायांची मोठी गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते आहे। 14 ऑक्टोबर 1956 रोजी बाबासाहेबांनी याच भूमीमध्ये बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती आणि रक्तहीन समाजक्रांतीचं सगळ्यात मोठं जगातलं प्रतीक म्हणून दीक्षाभूमीला मानलं जाते। आज बाबासाहेबांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर अनेक मान्यवर जे आहेत ते या ठिकाणी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येतात। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। बघा, हे दृश्य आहे दीक्षाभूमीचे आणि फक्त नागपूरच नाही तर इतर जिल्ह्यातून इतर वेगवेगळ्या राज्यांमधनं लोक जे आहेत ते दीक्षाभूमीवर आज येत आहेत। काकू काय सांगणार, या ठिकाणी तुम्ही आलेले आहात, काय वाटतंय? छान वाटते। Come, 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 my love, please don't say no, baby. Come, 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 my love. वी-गार्ड के एयर कूलर्स एक्स्ट्रा लार्ज कूलिंग पैड्स के साथ जो अच्छों को ठंडा करे। वी-गार्ड एयर कूलर्स, लॉन्ग लास्टिंग कूलिंग। बाबासाहेबांना अभिवादन केलं? अभिवादन केलं। आम्ही डेलीचेच लोक आहो आणि रोजच येतो। आज बाबासाहेबांची म्हणजे जयंती आहे। 133। तुम्ही काय सांगणार? मी बाबासाहेबांच्या बद्दल हे आज 133वी जयंती आहे आणि बाबासाहेबांनी एवढं जे केलं कार्य त्याच्यासमोर आम्ही जनतेने करावं आणि पांढरे शुभ्र कपडे घालूनच म्हणजे घरात बसणार असे लोक आहे। हां, आणि बाबासाहेबांचे विचार पुढे नेण्याची जबाबदारी जी आहे ती तरुणांवर, आजच्या पिढीवर आहे। तू काय सांगशील? या ठिकाणी खूप जास्ती अभिमान आहे की मी भारतातली आहे आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ह्याच्यातली आहे। खूप जास्ती अभिमान आहे। हे दादा एक आपल्या छकुलीला घेऊन या ठिकाणी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आलेले आहे, काय सांगणार? आज आम्ही इथे दीक्षाभूमीला आलेलो आहोत। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे आणि ही जयंती खूप मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं योगदान म्हटलं तर सगळ्यात मोठं ग्रंथ, ज्या ग्रंथाला आपण संविधान म्हणतो आणि त्या संविधानामध्ये त्यांचा खूप मोठा हात होता। त्या निमित्ताने आपण इथे सगळं एकत्रित येऊन त्या संविधानाचा आपण एक कुठेतरी मान सन्मान ठेवायला पाहिजे आणि ही लोकांपर्यंत भावना आज कुठेतरी पोहोचायला पाहिजे। या छकुलीला घेऊन या ठिकाणी हे दादा आलेले आहे आणि सकाळपासूनच मोठी गर्दी या ठिकाणी दीक्षाभूमीवर आज बाबासाहेबांच्या अनुयायांची पाहायला मिळते। अनेक लोक, मान्यवर, नेते या ठिकाणी परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी आज दीक्षाभूमीवर येत आहेत। कॅमेरामॅन सचिन सायमसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर।